नमस्कार. कधी विचार केलाय की मानवाचा सगळ्यात जुना व्यवसाय म्हणजे शेती आज टेक्नॉलॉजीमुळे कसा पूर्णपणे बदलून गेलाय? आणि या बदलाच्या अगदी केंद्रस्थानी आहे मशीन लर्निंग. चला आज आपण हेच समजून घेऊया. हा एक खूप मोठा आणि खरं तर गंभीर प्रश्न आहे, नाही का? एकीकडे आपली लोकसंख्या तर वाढतच चालली आहे, पण दुसरीकडे पृथ्वीवरची साधनसंपत्ती ती तर मर्यादित आहे. मग या सगळ्यांचं पोट भरणार कसं? याच प्रश्नाचं उत्तर शोधताना स्मार्ट फार्मिंगसारखं तंत्रज्ञान आपल्या मदतीला धावून आलंय. आणि या नव्या शेतीच्या युगाला एक भारी नावही आहे, ॲग्रिकल्चर 4.0. आता ही काही साधीसुधी शेती नाहीये, म्हणजे ही अंदाजाने केली जात नाहीये. उलट IoT सेन्सर्स, ड्रोन्स, सॅटेलाइट्स या सगळ्यांकडून मिळणाऱ्या एकदम अचूक डेटाच्या आधारावर ही शेती केली जाते. बरं, हे सगळं ऐकायला खूपच छान वाटतंय. पण या टेक्नॉलॉजीमुळे एक नवीनच आव्हान उभं राहिलंय. ते म्हणजे या सगळ्या उपकरणांमधून इतका प्रचंड डेटा गोळा होतोय ना, की अक्षरशः डेटाचा पूर आलाय असं म्हटलं तरी चालेल. मग प्रश्न पडतो की या डेटाच्या महापुराचा अर्थ लावायचा तरी कसा? आणि इथेच एंट्री होते आपल्या आजच्या हिरोची, मशीन लर्निंग. हो, मशीन लर्निंग हाच तो स्मार्ट मेंदू आहे जो या सगळ्या डेटाचा अर्थ लावतो, त्याचं विश्लेषण करतो आणि शेतकऱ्याला अगदी योग्य निर्णय घ्यायला मदत करतो. मग चला तर बघूया हा मेंदू नक्की काम करतो तरी कसा. तर मशीन लर्निंगचा पहिला आणि सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे भविष्याचा वेध घेणं. हो, म्हणजे पीक कापायला यायच्या खूप आधीच उत्पादन किती होणार आहे याचा अगदी अचूक अंदाज बांधणं. आणि याचा परिणाम काय होतो? तर शेतकरी आता फक्त अडचणी आल्यावर धावपळ करत नाही, तर तो प्रोॲक्टिव्ह बनतो, म्हणजे आधीच सगळं नियोजन करून तयार राहतो. पण हे सगळं होतं कसं? तर यामागे आहेत वेगवेगळे ML मॉडेल. नावांवर जाऊ नका, काम सोपं आहे. बघा, रँडम फॉरेस्ट नावाचं मॉडेल जमिनीचे गुणधर्म आणि हवामानाचा अभ्यास करतं. न्यूरल नेटवर्क्स मागच्या काही वर्षांमधला डेटा आणि त्यातले पॅटर्न्स तपासतं. आणि SVM तर पिकाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर बारीक लक्ष ठेवून असतं. हा सगळा डेटा एकत्र येतो आणि मग तयार होतो एक अचूक अंदाज. आणि याचा शेतकऱ्याला थेट फायदा काय मिळतो? अहो, तो आता खूपच सक्षम बनतो. कापणी कधी करायची, कशी करायची याचा एकदम परफेक्ट प्लॅनिंग करता येतं. माल बाजारात कधी विकायचा म्हणजे चांगला भाव मिळेल हे ठरवता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्यामुळे त्याचा आर्थिक फायदा नक्कीच वाढतो. आणि हे इथेच थांबत नाही. हवामान बदलासारख्या मोठ्या संकटाचा सामना करण्यासाठी तर हे तंत्रज्ञान म्हणजे एक मोठं शस्त्रच आहे. समजा दुष्काळ किंवा पुरासारख्या आपत्तीचा अंदाज आधीच आला तर शेतकरी काय करू शकतो? तो पेरणीचा वेळ बदलू शकतो किंवा पिकाची जात बदलू शकतो आणि यामुळे होणारं मोठं नुकसान तो टाळू शकतो. बरं, आता मशीन लर्निंगच्या एका दुसऱ्या भूमिकेकडे वळूया. आणि ही भूमिका आहे एका डिजिटल डॉक्टरची. हो, शेताचा डिजिटल डॉक्टर. हे तंत्रज्ञान पिकांच्या आरोग्यावर 24 तास लक्ष ठेवतं. काही रोग झाला तर त्याचं निदान करतं आणि त्यावर अगदी अचूक उपचारही सुचवतं. ही प्रक्रिया तर फारच इंटरेस्टिंग आहे. बघा, होतं काय, ड्रोन किंवा अगदी आपला साधा स्मार्टफोन पिकांचे फोटो काढतो. मग CNN नावाचं एक खास मॉडेल हे फोटो तपासतं. ते इतकं हुशार आहे की फोटो बघूनच पिकाला कोणता रोग झालाय किंवा कोणती कीड लागलीये हे ओळखतं. आणि मग फक्त त्याच जागेवर, त्याच झाडावर उपचार करण्यासाठी अलर्ट पाठवतं. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा काय माहीत आहे? आपल्या डोळ्यांना रोगाची लक्षणं दिसण्याआधीच या सिस्टमला ती समजतात. यामुळे पिकांचं होणारं मोठं नुकसान तर टळतंच, पण अख्ख्या शेतात अंधाधुंद कीटकनाशक फवारण्याची गरजच पडत नाही. फक्त जिथे गरज आहे तिथेच फवारणी होते, म्हणजे खर्चही वाचला आणि पर्यावरणाची हानीसुद्धा टळली. हा आपला डिजिटल डॉक्टर फक्त रोगराईच बघत नाही तर कॉम्प्युटर व्हिजन वापरून शेतात नको असलेलं गवत म्हणजे तण कुठे कुठे उगवलंय याचा एक नकाशाच तयार करतो. मग काय, तणनाशक फवारताना फक्त त्याच जागेवर फवारता येतं. परत एकदा खर्चात आणि केमिकल्सच्या वापरात मोठी बचत. चला आता बघूया की मशीन लर्निंग शेतीतल्या सगळ्यात मौल्यवान गोष्टी म्हणजे पाणी आणि खतं यांचा वापर किती स्मार्ट पद्धतीने करतं. आणि शाश्वत शेतीसाठी म्हणजे सस्टेनेबल ॲग्रिकल्चरसाठी हे तर खूपच महत्त्वाचं आहे. हा फरक बघा किती मोठा आहे. जुन्या पद्धतीत काय व्हायचं, एका ठरलेल्या वेळापत्रकानुसार पाणी आणि खतं दिली जायची. गरज असो वा नसो, यात अपव्यय खूप व्हायचा. पण आता स्मार्ट व्यवस्थापनात सगळं काही रिअल टाईम डेटावर चालतं. म्हणजे जेव्हा गरज असेल तेवढंच आणि अगदी अचूकपणे सगळं ऑटोमॅटिक. उदाहरणच घ्यायचं झालं तर अचूक खत व्यवस्थापनाचं घेऊ. जमिनीतले सेन्सर्स डेटा पाठवतात.
मग मशीन लर्निंग हा डेटा बघून ठरवतं की पिकाला आता नक्की कोणत्या पोषक तत्वाची गरज आहे, ती किती प्रमाणात द्यायला हवी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती कधी द्यायला हवी. यामुळे काय होतं? पिकांना मिळतं योग्य पोषण आणि खतांचा अपव्यय होतो 0. ठीक आहे, आतापर्यंत आपण हे तर पाहिलं की हा मेंदू काय काय भारी कामं करतो. पण एक प्रश्न मनात येतोच की हा मेंदू इतका हुशार कसा झाला? तो हे सगळं शिकतो तरी कसा? चला, त्याच्या शिकण्याच्या 3 मुख्य पद्धती एकदम सोप्या शब्दात समजून घेऊया. पहिली पद्धत आहे सुपरवाइज्ड लर्निंग. याचं नाव अवघड वाटलं तरी प्रकार सोपा आहे. यात काय होतं, अल्गोरिदमला आधीच प्रश्न आणि त्याची बरोबर उत्तरं असा डेटा दिला जातो. अगदी जसं आपण लहान मुलांना चित्र आणि त्याचं नाव असं दाखवून शिकवतो ना, तसंच. पिकाचं उत्पादन किती होईल किंवा एखादा रोग ओळखण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. आता दुसरी पद्धत अनसुपरवाइज्ड लर्निंग ही याच्या अगदी उलट आहे. इथे अल्गोरिदमला काहीच शिकवलं जात नाही, त्याला फक्त खूप सारा डेटा दिला जातो आणि तो स्वतःच त्यातून काहीतरी पॅटर्न, काहीतरी संबंध शोधून काढतो. याचा उपयोग कुठे होतो? तर शेतामध्ये सारखे गुणधर्म असलेल्या जमिनीचे गट पाडायला, ज्यांना आपण मॅनेजमेंट झोन म्हणू शकतो. आणि तिसरी पद्धत तर सगळ्यात भारी आहे, रिइन्फोर्समेंट लर्निंग. ही पद्धत ट्रायल अँड एररवर चालते. म्हणजे सिस्टम एखादी गोष्ट करून बघते, त्याचा परिणाम चांगला आला की तिला बक्षीस मिळतं, वाईट आला की शिक्षा. आणि यातूनच ती शिकत जाते, स्वतःला अधिक चांगलं बनवत जाते. पाणी आणि खतांचं व्यवस्थापन कसं सुधारायचं यासाठी ही पद्धत एकदम परफेक्ट आहे. तर ह्या सगळ्या माहितीचं सार काय? सगळ्यात महत्त्वाचा बदल हा आहे की मशीन लर्निंगमुळे शेती आता अंदाजे काहीतरी करण्याकडून डेटाच्या आधारावर पक्के निर्णय घेण्याकडे वळली आहे. आणि हा काही छोटा बदल नाहीये, हा एक खूप मोठा एक क्रांतिकारी बदल आहे. आणि जाता जाता एक विचार नक्कीच करायला हवा. आजची आपली शेतं ही उद्याची डेटा सेंटर्स बनत आहेत. मग ह्या बदलाचा आपल्या ताटात येणाऱ्या अन्नावर आणि आपल्या सगळ्यांच्या भविष्यावर नक्की काय परिणाम होणार आहे? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?